2च मिनिटात माझं भाषण संपवतो. सर्वप्रथम रेडकर सर यांचे मनापासून कोटी कोटी धन्यवाद आणि त्यांना नतमस्तक व्हायला पाहिजे. त्यांनी जी स्टोरी सांगितली आणि त्याचा सगळ्यांनी या ठिकाणी उपयोग करून आपल्या जीवनाचं सार्थक करायला पाहिजे. तर त्याचं एक थोडंसं उदाहरण द्यायचं तर माझा मुलगा सेम सर तुमच्यासारखा सेम सेल्फ स्टडीवरती त्यांनी कुठेही क्लासेस न लावता स्वतः सेल्फ स्टडी करून तो IIT ला सिलेक्ट झालेला आहे आणि आता तो चांगल्या कंपनीमध्ये जॉबला पण लागलेला आहे. फर्स्ट इयर तो जॉब करून सर जसे सांगतात तसे पूर्ण 12 तास काम करून सुद्धा आज तो व्हाईस प्रेसिडेंट या लेवलला म्हणजे BC या पदापर्यंत फर्स्ट इयर मध्ये गेला. कारण तुम्हाला माहित असेल IIT झालं तरी डायरेक्ट BC पर्यंत पोहोचणं मुश्किल आहे. तर तो रात्र 12 तास म्हणजे कंपनीचे 8 तास असतात पण 4 तास एक्स्ट्रा वर्क करतो आणि तिथून परत घरी जाताना 3-4 तास MPC चा अभ्यास करतो. सर तुमच्याशी ते त्यांचा संपर्क करून दे. आणि पहिला आपला मराठीमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये असून सुद्धा त्यांनी या लेवलवरती सेल्फ स्टडीवरती सेम कॅरेक्टर आज माझ्या समोर आहे. तो मुलगा जर रूपाने दिसले रेडकर सर असाच करतो. 4 तास ते 5 तास फक्त झोपतो. आम्ही त्याला विचारलं की तू एवढ्या कमी वेळामध्ये तू थकत कसा नाही. ते त्याला जे नशा असतात ना वेगवेगळ्या माणसाला तसे त्याचे अभ्यासाची नशा रेडकर सरांनी सांगितलं असे त्यांना प्रत्येक स्टुडंटनी क्लासेसवरती डिपेंड न राहता सेल्फ स्टडी तो एज्युकेशन असतील MPC असेल UPC असेल सेल्फ स्टडीमध्ये होणारे उदाहरण आपले रेडकर सर इथे आहे आणि दुसरा आता माझा मुलगा पण त्याच कॅटेगरीवरती चाललेला आहे. तर हे तुम्ही त्याच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन सगळेजण सक्सेस होऊ शकतात पण ती आवड निर्माण करायला पाहिजे. त्यामुळं मनोज सरांनी आपलं आणि रेडकर सर यांचे खूप खूप धन्यवाद. आज आपल्यासाठी एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे दिली. आपण प्रत्येकाने आज एवढे जे आले त्या प्रत्येकाने बाकीचे जे नाही आलेले लोक त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवावा आणि सगळ्यांना सेल्फ स्टडी स्वतःच्या मेहनतीवरती हार्डवर्कवरती कसे पुढे जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण आपले रेडकर सर आहेत आणि असे आपली मुलं पण या ठिकाणी यायला पाहिजे असं मला वाटतं. एवढं बोलून मी माझी रजा घेतो. धन्यवाद सर. थँक्यू.